संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उभाठा पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता हा हंबरडा मोर्चा काढला जातोय। मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठंच नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, मेटाकुटीला आलाय। शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याकरता हा मोर्चा काढला जातोय। सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि हे प्रसिद्ध क्रांती चौक, याच चौकामधून आज उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। इथूनच मोर्चा निघणार आहे। 11 वाजता उद्धव ठाकरे येतील आणि त्यानंतर मग या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पुरामुळे आणि त्यामुळेच याच पुराची नुकसान भरपाई शासनानं शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पुढचे 3 ते 4 वर्ष कदाचित हे नुकसान भरून काढता येणार नाही, म्हणूनच शासनानं प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। त्याचबरोबर या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सरसकट कर्जमाफी करावी। या 2 प्रमुख मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन छत्रपती संभाजीनगरात करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरातून हा निघणारा मोर्चा, क्रांती चौकातून निघणारा मोर्चा थेट समोर जाणाऱ्या गुलमंडी चौकापर्यंत जाईल। साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर हे अंतर आहे आणि तिथे जाऊन हा मोर्चाची सांगता होईल उद्धव ठाकरेंच्या भाषणानं। तर दुसरं एक ठाकरेंच्याच नेत्यांचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे आपल्या मागण्यांसंदर्भातलं। आता या निवेदनामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत, पण मुख्य या 2च मागण्या आहेत, ज्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्यात अशी भूमिका किंवा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आहे आणि त्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचं पुरामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्येच शेतकऱ्यांना कधी न भरून निघणारी हानी किंवा पुढचे 4 ते 5 वर्ष पुन्हा त्यांना मेहनत करावी लागेल आणि म्हणूनच शासनानं सरसकट कर्जमाफी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। उनको आंदोलन करने का अधिकार है। जब वो मुख्यमंत्री थे तब उनको देने का जो मौका था तब क्या दिया। और मैं ये कहूँगा कि अभी तो हम लोगों ने दिया है। अभी हम लोग खुद जाकर किसानों के खेती में गए हैं, उनके घरों की परिस्थिति देखी है, उनके आंखों में आंसू देखे है। तो हम देने वाले हैं, लेने वाले नहीं है। आज तक क्या उन्होंने दिया है। अभी जो इतना बड़ा पैकेज देने के बाद ये मोर्चा निकालना, ये आंदोलन करना, ये सिर्फ और सिर्फ राजनीति है। मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही आणि त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ, कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल। चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी 3,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,67,000 अशा उच्चांकी भावावर पोहोचलेली आहे। 9 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात झालेली 11,200 रुपयांची वाढ आणि 10 रोजी पुन्हा झालेली वाढ पाहता 2 दिवसात चांदीचे भाव हे 14,200 रुपयांनी वधारले। मोसमी पावसानं राजस्थानमधून 3 दिवस लवकरच परतीचा प्रवास सुरू केला। महाराष्ट्रातून मात्र 5 दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाय। मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा आणि अकोलापर्यंत पश्चिम विदर्भातून माघार घेतली आहे। कामगार आयुक्त कार्यालयामध्ये समेट प्रकरणावर कार्यवाही सुरू असतानाच 72 तासांच्या संपावर जाणाऱ्या 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीविरोधात महावितरणानं मुंबई औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर या सेवेला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत या मेट्रोवरून 1,59,105 जणांनी प्रवास केलाय। पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागलेले आहेत। त्यानुसार नवी मुंबई विमानतळ कंपनीनं विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाकडे CRZ मंजुरीसाठी अर्ज केला आहे। ही मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं असलं तरी त्याचा फटका फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला बसणार आहे। विमानतळापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचं मुख्य केंद्र ठरलेल्या DPS आणि इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षित करू नये अशा स्वरूपाचा सविस्तर प्रस्ताव सिडकोनं राज्य सरकारला पाठवलाय।
बदलापूर, शिळफाटा, महापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी MMRDA मागवलेल्या स्वारस्य निविदांना खासगी भागीदारांनी प्रतिसाद दिला नाहीये. राज्यातील ओला, उबर, रॅपिडोसारख्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकारनं महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर नियम 2025 जाहीर केले. या धोरणावर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 8 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या भाषेसंदर्भात राज्यातील जनतेची मतं जाणून घेण्यासाठी गुगल फॉर्म माध्यमातून प्रश्नावली तर शिक्षक, प्राध्यापक, संस्था आणि संघटनांसाठी मतावली जारी केली आहे. त्यावर प्रश्नावलीचा फार्स कशाला असा मराठी भाषा तज्ज्ञ, मराठी प्रेमी आणि शिक्षण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवलाय. मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता जवळच्या काळात या विद्यार्थ्यांना PhDसाठी दालनं खुली करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सर्व संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया होईल अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 8 ऑक्टोबर रोजी शासकीय 1 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला. मात्र 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला. शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दछळ असल्याचं सांगितलं तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचं स्पष्ट केलं. देशाचा विदेशी चलन साठा 3 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात $27.6 कोटी घटून $699.96 अब्ज इतका झालाय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यात साठ्यात $2.33 अब्ज घट नोंदली गेली होती आणि तो $700.24 अब्ज वर आला होता. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये झालेली गुंतवणूक सप्टेंबर महिन्यात 9% घसरून 30,421 कोटी रुपये इतकी राहिलेली आहे. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 33,430 कोटी रुपये तर जुलैमध्ये 42,702 कोटी रुपये इतकी होती. पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता नव्यानं 163 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या PMRDA-मध्ये 697 गावांचा समावेश करण्यात आलाय. धनतेरस, दिवाळी दरम्यान शुभ संकेत म्हणून सोनं आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे ते खरेदी करणं कठीण झालंय. यामुळेच लोक आता जुने दागिने नवीन दागिन्यांसाठी बदलतायत. जुने सोनं विकणाऱ्या किंवा नवीन दागिन्यांसाठी बदलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तर सोन्या चांदीपेक्षा प्लॅटिनम सर्वाधिक रिटर्न देत आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 157 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून 135 दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं हवेत विरल्याची अनेक उदाहरणं दिली जातात. पण आता ही आश्वासनं हवेतच राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार आहे. आश्वासनं दिली तर ती 90 दिवसात पूर्ण देखील करा असे आदेश देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित असतील. तर सरन्यायाधीशांच्या आगमनानिमित्त शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव सोहळा पार पडणार आहे. देशविदेशातून आलेले लाखो गुरुदेव भक्त दुपारी महाजनांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ज्यामुळे जिथे मिळेल तिथे वाहन पार्किंग होत असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अजित पवारांकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात पाहणी करण्यात आली. वारजे शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. शिवणे पुलाची उंची वाढवण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सांगली महापालिकेकडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात आलाय. काही विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध करत कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. चाळीसगाव तालुक्याचा अखेर विशेष पॅकेजमध्ये समावेश करण्यात आलाय. यामुळे 76,000 शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनं सोलापुरात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यातील कारीत 15 दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. आणखी एका तरुण शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. पेमेंटसाठी 4 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बेदाणे सौदे बंद करण्यात आले आहेत. 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सौदे सुरू होणार आहेत. बेदाण्याची वर्षाला कोट्यावधींची उलाढाल होत असते. अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची अंमलबजावणी आजपासून देशातील 100 जिल्ह्यात सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणातून कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. पंचनाम्यानुसार एकूण अंदाजे 110 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 140 जनावरं वाहून गेले तर 253 दुधाळ जनावरं मृत झाली आहेत. 85 घरांसह 167 दुकानांचं नुकसान झालंय. चाकणच्या कुरुळी येथे तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनी हजेरी लावून ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दिला. हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली. जळगावच्या कानळदा गावात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढवला. सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी टीका केली आहे. पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले 31,000 कोटींचं पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचा प्रकार असल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या पोटातील भावना ओठावर आल्याचा प्रकार आहे अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. महायुतीला कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचं मतदान घ्यायचं होतं हे स्पष्ट झालंय अशी टीका कैलास पाटील यांनी केली. तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पात चाकणमधील 12 गावांसह मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे. या प्रकल्पाविरोधात 12 गावातील नागरिकांसोबत खासदार अमोल कोल्हे देखील मैदानात उतरले आहेत. यावेळी हात जोडता येतात तसं मूठही वळवता येते असं ते म्हटलं.